आज आपण उन्हाळ्यासाठी खास पचायला हलके, पौष्टिक, ऊर्जा देणारे, अशक्तपणा कमी करणारे, भरपूर कॅल्शियम, प्रोटीनयुक्त, फायबरयुक्त, स्नायूंच्या मजबूतीसाठी आणि लहान मुलांच्या शरीराच्या वाढीसाठी हे मुगाच्या डाळीचे लाडू उत्तम पर्याय आहे. हे कडधान्याच्या तुलनेत मुगाची डाळ पचायला हलकी-फुलकी असते. त्यामुळे लहान मुले आणि वयस्कर व्यक्तींना हे लाडू सहज पचतात. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार. सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आपण बनवत आहोत मुगाच्या डाळीचे लाडू. तर इथं 1 वाटी असं मी मुगाची डाळ घेतली आहे. तर तुम्हाला जर जास्त बनवायची असेल तर तुम्ही 2 वाट्या घेऊ शकता. तर इथं 1 वाटी असं मी मुगाची डाळ घेतली आहे, स्वच्छ करून घेतली आहे. तर आता हे आपण 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहोत. कारण याच्यावर पावडर वगैरे असते, ती निघून जाईल, धूळ माती वगैरे, म्हणून 2 ते 3 पाण्याने अशा पद्धतीने चाळणीतच धुवून मी पसरवून घेतली आहे. 15 ते 20 मिनटं डाळ छान अशी धुवून अशा पद्धतीने सुकवायला ठेवली आहे. ही डाळ आपण 2 ते 3 पाण्याने छान अशी धुवून घेतली आहे स्वच्छ. तर आता 15 ते 20 मिनटासाठी सुकवायला ठेवली आहे. तर 15 ते 20 मिनटानंतर आपल्याला ही डाळ पाहिजे. पाणी सगळं नितळून आलेलं आहे. डाळ थोडीशी सुकलेली आहे आणि छान अशी मोकळी करून घेऊया. आणि गॅसवर कढई ठेवून घेऊया अगोदर आपण. आता कढईमध्ये आपण तूप वगैरे काही टाकत नाही. सर्वात आधी मंद आचेवर मुगाची डाळ छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि खमंग सुवास सुटेपर्यंत भाजून घेऊया. लक्षात ठेवा, घाई न करता आपली ही मंद आचेवर डाळ आपण भाजून घेणार आहोत. लक्षात ठेवा, घाई न करता डाळ भाजली की लाडू टाळ्याला चिकटत नाहीत अजिबात. म्हणून आपण घाई न करता मंद आचेवर ही डाळ छान अशी भाजून घेत आहोत. तेल तूप वगैरे काही टाकलं नाही. गरम कढईत आपण मंद आचेवर ही डाळ छान अशी भाजून घेत आहोत. तुम्ही पाहू शकता. मुगाच्या डाळीत लोहाचे प्रमाण चांगले असते, जे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यास मदत करते. म्हणून मुगाची डाळ कधीही उन्हाळ्यात किंवा कधीही तुम्ही खाल्ली तरीही चालेल. व मुगाच्या डाळीचे वेगळे पदार्थ जर बनवून आपण लहान मुलांना दिले किंवा वृद्ध व्यक्तींना आपल्या घरातल्या दिले तर ते खूप फायदेशीर ठरते. आता आपली ही डाळ बघू शकता, छान अशी सुवास येईपर्यंत, सुवास सुटेपर्यंत आपण भाजून घेतली आहे. तर थंड होऊन 5 ते 10 मिनिट बाजूला ठेवून थंड करून मग आपण ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकत आहोत. बघू शकता, डाळ थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरमधून बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे. बारीक अशी पावडर झाली आहे. आपला बारीक रवा कसा असतो 0 साईजचा, त्या पद्धतीने ही डाळ आपली बारीक झाली आहे. जर तुम्हाला याच्यापेक्षा बारीक हवी असेल तर बारीक करून घेऊ शकता तुम्ही. तर इथं मी आपली साधी साखर न वापरता ही धाग्यांची मिश्री वापरली आहे. याचे खडे फोडून नंतर ह्याची आपण पावडर करून घेतली आहे. उन्हाळ्यात ही खूप उपयुक्त असते. तर नक्कीच तुम्ही ह्या पद्धतीने लाडू बनवून पहा. तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे मिश्रीसुद्धा. कढईत 1 मोठा चमचा मी तूप टाकलं आहे. तूप गरम झालं की आपण मिक्सरमध्ये जे दळून घेतलेली डाळ आहे मुगाची, ती टाकून घेतली आहे. अजून 1 चमचा तूप टाकलं आहे आणि हे मंद आचेवर आपण ही डाळ अजून एकदा परतून घेत आहोत. 2 ते 3 मिनिट परतून घ्यायची. जास्त वेळ परतायची गरज नाही, कारण आपण अगोदरच 10 ते 12 मिनिट आपण अगोदरच डाळ छान अशी सोनेरी रंग येईपर्यंत, सुवास सुटेपर्यंत भाजून घेतली आहे. त्यामुळं आता आपण हे डाळीचं पीठ जास्त परतण्याची गरज नाही लागत. तरीही आपण मंद आचेवर ही प्रोसेस करत आहोत. फक्त मंद आचेवर करत आहोत. अजून 1 तुपाचा चमचा टाकला आहे. तुम्ही बघू शकता 3 चमचे असं तूप झालं आहे. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त तूप करू शकता. जर तुम्हाला आवडत असेल तर अजून थोडंसं जास्त वाढवू शकता. मुगाच्या डाळीचे पीठ आपलं छान असं परतून झालं आहे. साईडला काढलं आहे. त्यातच 1 चमचा कढईमध्ये तूप टाकून थोडंसं गरम झालं की कलिंगडच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया टाकून घेतल्या आहेत 1 चमचा. जर तुम्हाला टाकायचे नसतील तर तुम्ही नाही टाकल्यात तरीही चालेल. तर इथं मी ताटात हे मिश्रण काढून घेतलं आहे आपल्या मुगाच्या डाळीचे. मुगाच्या डाळीची पावडर आपण तुपामध्ये छान अशी परतून घेतली आहे
आता ताटात काढून घेतली की आपण त्यामध्ये मिश्रीची जी पावडर करून घेतली आहे ती टाकून घेतली आहे. अर्धा चमचा विलायची पावडर टाकून घेतली आहे. यात आपण साजूक तूप वापरले आहे ना, त्यामुळे हाडांच्या मजबूतीसाठी आणि सांध्यांच्या वंगणासाठी फायदेशीर ठरते. म्हणून तुम्ही तूप नक्की जरूर वापरा. जर नाही वापरले तरीही चालेल. तर आपलं हे मिश्रण छान असं मिश्रीची पावडर टाकून छान असं मिक्स झालं आहे. तर याचे आपण लाडू वळवून घेऊया. गरम असतानाच मी मिश्रीची पावडर टाकली आहे. तुम्हाला जितपत गोड लागतं तिथपर्यंत तुम्ही टाकू शकता. तर मी 1 वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी मिश्रीची पावडर टाकली आहे. डायबिटिक लोकांना खूप फायदेशीर आहे. अशा पद्धतीने आपण सहज लाडू वळवू शकतो. जर तुम्हाला ह्या मिश्रणाचे लाडू वळवता नाही आले तर 1 ते 2 चमचे तुम्ही तूप वितळून गरम करून यामध्ये टाकू शकता आणि सहज लाडू वळवले जातात तूप गरम करून टाकल्यामुळे. तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्कीच मुगाच्या डाळीचे लाडू बनवून पहा. आता याचे मध्यम आकाराचे लाडू आपण वळवून घेतले आहेत. हे लाडू मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम आहेत. मुगाच्या डाळीत भरपूर प्रोटीन असते आणि साजूक तूप वापरल्यामुळे हाडांना मजबूती मिळते. विशेष म्हणजे ज्यांना पचनाचा त्रास होतो त्यांच्यासाठी हे लाडू खूप उत्तम आहेत. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.